नमस्कार मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना 2025 बद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसे की स्टार्टिंग फॉर्म आणि अंतिम मुदत असेल, शेतकऱ्याने हप्ता भरायचा, किती रुपयाचा हप्ता भरायचा याबद्दल अशी सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सन 2025 पासून शासनाने सुधारित पीक विमा योजना खरीप हंगामापासून लागू करण्यात आलेली आहे आणि 31 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पाहणी करणे अनिवार्य असणार आहे. मित्रांनो, फार्मर आय डी अनिवार्य असणार आहे. ही योजना अधिसूचित मंडळात अधिसूचित पिकासाठी लागू करण्यात आलेली आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावाचा विमा हप्ता दर खालील खरीप हंगामासाठी 2% व नगदी पिकासाठी 3%, कापूस व शेतकऱ्यांनी भरावाचा हिस्सा खालीलप्रमाणे आहे. तर त्यात तुम्हाला सोयाबीन जर तुमचं पीक असेल तर तुम्हाला हप्ता हेक्टरी ₹1160, तुरीसाठी ₹820, मूग ₹500, उडीद ₹500, ज्वारी ₹580, कापूस ₹1710, बाजरी ₹520. तर असे हे शेतकऱ्यांसाठी हप्ता हेक्टरी भरायचा आहे. जर तुमचं पीक कोणतं आहे ते पीक निवडून तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. गेल्या वर्षी फक्त ₹1 तुम्ही फॉर्म भरू शकत होता, पण ह्या वर्षी तसं नाही. तुम्हाला जो शेतकऱ्याने हप्ता विमा जो कंपनीने दिला आहे, त्या कंपनीच्या आणि सरकारच्या निर्णयानुसार तुम्हाला ह्यावेळेस हप्ता भरावा लागेल, संरक्षित हप्ता. आणि उद्या म्हणजेच 1 जुलैपासून पीक विमा योजना, खरीप पीक विमा योजना 2025चे फॉर्म चालू होणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट हे अनिवार्य असणार आहे. ते फार्मर आय डी हे तुम्हाला असावीच लागेल आणि पीक पाहणी करणे पण गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होते पीक विमा 2025ची. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.